संपादन करून दिला होता. चंद्राच्या गोष्टीकडे वळू नको त्याचा वारंवार तुम्ही मला कथन करून सुद्धा त्या मार्गाने माझी पावलं पडली आणि परिस्थिती माझ्या जीवनात उद्भवली. उठ चंद्रा, दोष तुझा नाही. अरे वयामुळे असं हा वयाचा दोष आहे. अरे ज्या तारुण्यात तू उभायस या वयात, या तारुण्यात माणसाचा तोलही जातोय. अरे चंद्रा तुला खरं सांगतोय, अरे या वयात ज्याने आपला तोल सांभाळला नक्की तो आपलं जीवन सांभाळू शकतोय. मला माहित होत चंद्रा तो फसणार, कारण कामेबाज आहे तो. आणि तो कामेबाज असल्यामुळेच त्यानं हे सर्व नाट्य घडवलं. गुरुदेव मला क्षमा करा. कारण त्या दरबारापासून माझा बारकाईनं प्रत्येकावर लक्ष होता. चंद्रा, एक झाली भेट. आज तुझी माझी भेट झाली. तुला इथं बंधन करून ठेवलं. मला हे कळलंही नसतं. मी इथं आलोय याला कारण आहे. माझा चंद्र मला दिसला याला कारण यशोधर आहे. यशोधरामुळे माझा चंद्र मला दिसलाय. पण चंद्र कुठे ते दाखवण्यासाठी तिची अट आहे. आणि ती अट मी मान्य केली आहे, पण ती तुझ्यावर अवलंबून. सांगा गुरुदेव, आपला शब्द आतापर्यंत मी प्रमाण म्हणत आले. आपला शब्द आतापर्यंत हातावर थोडा प्रमाणात त्या शिष्याने जपलेला आहे आणि भविष्यात तो जरूर जपेल. सांगा फक्त मी काय करायला आलो. फक्त एक चंद्र कुठे दाखवल्यावर तिची इच्छा आहे की यशोधरेशी तुला लग्न करायचं. यशोधरे, गुंता जरा मोठा आहे. आर्या माझी अट मान्य केली आहे. आणि जर का माझी अट पूर्ण होत नसेल, तुमच्या नावाला नाव आहे. कधीच लागणार नाही. मी काय म्हणालोय, प्रथमच व्यक्ती स्वतंत्र मुलात फक्त बाप घेऊ शकतो. बरोबर आहे. गुरु नाही. इथं आल्यावर कळलं तुझं प्रेम चंद्राशी आहे. बरोबर. पण चंद्राचं प्रेम नयनतारेवर आहे. हो. गुंता वाढलाय. हा जर गुंता सुटला पाहिजे तर नयनतारेपर्यंत जाणार असतंय. नयनतारेची भेट होत नाही तोपर्यंत हा गुंता सुटणार नाहीये. नक्की तिथं गुंता सुटू शकतोय. तुम्ही काही करा, पण आर्या माझी अट मान्य होणार त्यावेळेस मी इथून जा. मग आता